हरे कृष्णा. श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, अध्याय 6. अध्यायाचं नाव आहे ध्यानयोग. आपण 6व्या श्लोकाचं तात्पर्य 3ऱ्या ओळीपासून आता पुढे वाचायला सुरुवात करणार आहोत. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. जो मनुष्य आपल्या मनाला संयमित करू शकत नाही तो नेहमी सर्वात मोठ्या शत्रू बरोबर राहत असतो आणि याप्रमाणे त्याचे जीवन आणि जीवनाचा उद्देश निष्फळ होतो. तर सर्वात मोठ्या व्यक्तीबरोबर, शत्रू बरोबर आपण राहतो आहोत. किती भयंकर आहे ना ही गोष्ट. आपल्याला आवडत नाही शत्रू बरोबर राहायला. पण जो मनुष्य मनाला संयमित करू शकला नाहीये तर त्याच्यासाठी ते मन परमशत्रू आहे. आपण आधीच वाचलं आहे. तर मग असं परमशत्रू असलेलं मन आहे त्याच्याबरोबर मनुष्याला राहायला लागतं आहे. मग त्याचं जे जीवन आहे, मनुष्य जीवन एवढं मौल्यवान मिळालं आहे ते निष्फळ होत आहे. म्हणजे त्याचा काही उपयोग होत नाहीये आणि जीवनाचा उद्देश आहे तो पण तो मनुष्य प्राप्त करू शकत नाहीये. वरिष्ठांच्या आज्ञांचे पालन करणे ही जीवाची स्वरूप स्थिती आहे. तर हा जो जीव आहे तो कोण आहे? जीवेर स्वरूप है कृष्णेर नित्य दास. तर असा हा जो नित्य दास असलेला जीवात्मा आहे तर त्याचं स्वरूप काय? सेवक हे स्वरूप आहे. तर सेवक हे स्वरूप असलेला हा जो जीवात्मा आहे त्याला कोणा ना कोणाची तरी आज्ञा पालन करतोच तो. म्हणजेच काय आहे, जो सेवक आहे त्यांनी कुणाला तरी आपला स्वामी मानलेलंच असतं. तर या जगतामध्ये केवळ 2च स्वामी आहेत. कोण? एकतर भगवान श्रीकृष्ण, आणि जर भगवान श्रीकृष्णांना आपण स्वामी म्हणून स्वीकारत नाही आहोत तर मग जी माया देवी आहे, भगवंतांची भौतिक शक्ती आहे, तिला आपलं स्वामी आपण मानतो आणि तिच्या आज्ञेप्रमाणे आपल्याला चालायला लागतो. तर असा हा जो जीव आहे त्याची स्वरूप स्थितीच अशी आहे की तो दास आहे. पुढे वाचते, जोपर्यंत मनुष्याचे मन अविजित शत्रू राहते तोपर्यंत त्याला काम, क्रोध, लोभ, मोह इत्यादींच्या आदेशांचे पालन करावे लागते. तर आपलं जे मन आहे त्यामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे 6 शत्रू राहत असतात. त्यांना षड रिपू म्हणजे 6 रिपू म्हणजे शत्रू म्हटलं जातं. तर जिथपर्यंत मनुष्याचं मन जिंकलेलं नाहीये मनुष्याने तर काय होतं आहे, त्याचं मन त्याच्यासाठी शत्रू म्हणून कार्य करत राहतं. आणि मग हे जे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर आहेत त्यांच्या आदेशाचं पालन या मनुष्याला करावंच लागतं. म्हणजेच काय आहे, त्यांच्या आज्ञेनुसार अनियंत्रित मनाचा हा जो मनुष्य आहे तो वागत राहतो. पुढे वाचते, परंतु मन जेव्हा जिंकले जाते तेव्हा मनुष्य स्वेच्छेने परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित असणाऱ्या पुरुषोत्तम श्री भगवान यांच्या आज्ञांचे पालन करण्याचे मान्य करतो. तर आता दुसरी स्थिती काय? परंतु मन जेव्हा जिंकलं आहे तर जिंकलं आहे तेव्हा तो काय करतोय? मनुष्य स्वेच्छेने करतो आहे. तर स्वेच्छा म्हणजे काय? प्रत्येक जीव आहे त्याच्याकडे फ्री विल आहे, सूक्ष्म स्वातंत्र्य आहे, त्याच्याकडे स्वेच्छा असते, निवडीचा अधिकार त्याला असतो. तर जेव्हा हा भक्त आहे, हा मनुष्य आहे, तो भक्तांच्या संघात वैदिक शास्त्राचं नियमितपणे श्रवण करतो आहे आणि भगवंतांचा नियमित नाम जप करतो आहे, विविध सेवा करतो आहे, तेव्हा त्याला कळतं की माझ्या स्वेच्छेचा सदुपयोग मला कसा करायचा आहे. आणि म्हणून इथे लिहिलंय की असा मग मनुष्य काय करतो? स्वेच्छेने परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित असणाऱ्या पुरुषोत्तम भगवान यांच्या आज्ञांचे पालन करण्याचे मान्य करतो. तर असा हा भक्त आहे
तो काय करतो आहे, प्रामाणिकपणे दृढतेने भगवान श्रीकृष्णांची भक्ती करत राहतो आहे. तेव्हा भगवंत हृदयातच बसलेत. ते आपल्या भक्ताचा हा प्रामाणिकपणा बघतात आणि मग भगवंतच भक्ताच्या मनातील काम, क्रोध हे सगळे जे शत्रू आहेत त्यांना स्वच्छ करून टाकतात, काढून टाकतात. तर आपल्याबद्दल जर आपण विचार केला तर आपण सगळे खूप भाग्यवान आहोत. का बरं भाग्यवान आहोत? कारण आपण अधिकृत गुरु शिष्य परंपरेशी जोडलं गेलो आहोत. तर भगवान श्रीकृष्णांनी ब्रह्माजींना जे आध्यात्मिक ज्ञान दिलं सगळं, तर त्याच ब्रह्माजींपासून पुढे आलेल्या ह्या गुरु शिष्य परंपरेशी आपण जोडलो आहोत. ब्रह्म संप्रदायाशी आपण जोडलं गेलेलो आहोत. तर त्यामध्ये आपल्याला सगळी माहिती मिळते आहे की आपण कोण आहोत, आपले स्वामी कोण आहेत, आपण काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, हे सगळं आपल्याला कळतं. तर वैष्णव आचार्य समजवतात की जर एखादा ड्रायव्हर आहे, त्याला एका ठिकाणी जायचं आहे, पण त्याला त्या ठिकाणी जायचा रस्ताच माहिती नाही, तर तो ड्रायव्हर काय करतो, गाडी चालवायला सुरुवात करतोय, इथे थांबतो, तिथे थांबतो, याला विचारतो, त्याला विचारतो, कधी रस्त्यावरून भरकटत पण जातो. पण ज्या ड्रायव्हरला रस्ता नीट माहिती आहे किंवा त्याच्या गाडीत त्यांनी काय ते गुगल मॅप सिस्टीम असते ना, की कुठं जायचं आहे ते आपण जर त्यात फीड केलं तर ते सगळं गायडन्स करतात, मार्गदर्शन करतात. तर तसं जर त्याच्याकडे आहे तर मग असा ड्रायव्हर काय करतो, न भरकटता पुढे प्रवास करू शकतो. तसंच आपल्या बाबतीत कसं आहे, आपल्याला आपण हे जे भक्तीचा मार्ग स्वीकारला आहे तर त्यामध्ये आपल्याला शिकवलं गेलं आहे की आपण या भौतिक जगताचे रहिवासी नाही आहोत. आपण गोलोक वृंदावन जे आध्यात्मिक जगतात आहे, भगवान श्रीकृष्णांचं धाम, तिकडचे आपणही रहिवासी आहोत आणि तिथे आपल्याला जायचं आहे. आणि म्हणून या भौतिक जगतात जी काही कर्तव्य आहेत आपली ती आपण बजावायची, पण लक्ष आपलं कायम कुठे ठेवायचं, गंतव्य स्थानावर, मला शेवटी कुठे जायचंय ह्याच्यावर आपण लक्ष ठेवायचं. तर आपण आता ही सगळेजण भगवद्गीता वाचत आहोत. तर भगवान श्रीकृष्णांनी या भगवद्गीतेमध्ये त्यांच्याकडे परत कसं जायचं यासाठी सर्व आज्ञा दिल्या आहेत आणि त्या आज्ञांचं जेव्हा आपण पालन करतो तेव्हा आपण यशस्वी होऊ शकतो. आणि म्हणून इथे दिलंय ना की असा व्यक्ती आहे तो परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहेत. पुरुषोत्तम भगवान त्यांच्या आज्ञांचं पालन करण्याचं मान्य करतो. तर आपण हे आज्ञा पालन केल्याच पाहिजेत. पुढे वाचते, वास्तविक योगाभ्यास म्हणजे हृदयस्थित परमात्म्याशी संबंध प्रस्थापित करणे. तर हा जो योगाभ्यास सांगितलेला आहे त्यामध्ये काय करायचं आहे, जे हृदयामध्ये आपल्या प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा स्थित आहेत त्यांच्याशी आपल्याला संबंध पुन्हा प्रस्थापित करायचा आहे आणि त्यानंतर त्यांच्या आज्ञांचे पालन करणे होय. तर हा जो योग अभ्यास म्हणतो, तर योग हा शब्द आहे तो युज धातू, संस्कृत क्रियापद आहे युज, यापासून तो तयार होतो आहे. तर योग म्हणजे काय, जोडलं जाणं, संबंध प्रस्थापित करणं. तर अशा रीतीने परमात्म्यांशी, भगवंतांचंच एक विस्तारित रूप आहे, ते परमात्मा आहेत, तर त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करणं आणि त्या परमात्म्यांच्या आज्ञा पाळणं हे काय आहे, आपलं कर्तव्य आहे. ज्याने कृष्ण भावनेचा प्रत्यक्षपणे स्वीकार केला आहे त्याच्या बाबतीत भगवंतांच्या आज्ञांना शरण जाणे आपोआपच सिद्ध होते. तर असा हा जो भक्त आहे तो काय करतो आहे, इतर भक्तांकडून शिकत जातो आहे. तर याला म्हटलं जातं मनाला तो प्रशिक्षण देतो. तर कृष्ण भावना भावित मन होण्यासाठी तो प्रशिक्षण घेतो आहे. तर आपल्याला यात काय शिकवलं जातं, आपण भक्ती करतो आहोत तर भगवान श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठी आपल्याला सर्व प्रकारचे प्रयास करायचे आहेत. जसं दामोदर मास आहे तर त्यामध्ये आपण नेहमी चर्चा करतो, तर यशोदा मातेने प्रयास केले, एंडेवर इंग्लिशमध्ये म्हणतात, आणि मग भगवंतांनी त्यांच्यावर कृपा केली, मर्सी केली.
तर अशाच प्रकारे आपण सगळ्यांनी भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि मग भगवंत आपल्यावर कृपा करतील. तर इथे शेवटच्या ओळीत काय म्हटलं आहे की भगवंतांच्या आज्ञांना शरण जाणे आपोआपच सिद्ध होते. तर जेव्हा आपण भगवान श्रीकृष्णांना आपल्या जीवनाचा स्वामी मानतो आणि त्यांच्या आज्ञांचं पालन करतो तर मग काय होणार आहे, आपलं मन आहे ते शुद्ध होईल आणि मग असं मन आहे ते आपलं मित्र बनेल. तर अशा रीतीने आपण हा श्लोक 6 आहे तो वाचून पूर्ण केला आहे. तर आज इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.